आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। 14 मे 1857ला पहिल्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान बहादूर शाह जफरनं दिल्लीत राष्ट्रीय सरकारची स्थापना केली होती। 10 मे 1857ला मेरठमध्ये ब्रिटिश भारतीय सैन्याच्या सैनिकांनी स्वातंत्र्याचा बिगुल वाजवला आणि दिल्लीच्या दिशेनं कूच केली। दिल्लीला पोहोचल्यावर त्यांनी बहादूर शाह जफरला नेतृत्व करण्यास सांगितलं। बहादूर शाह जफरनं सैनिकांचं आवाहन मान्य केलं आणि हिंदुस्थानचा सम्राट म्हणून नेतृत्व हाती घेतलं। किसकी बनी है आलम ना पायदार में। बहादूर शाह जफर आपल्या मुलांसह आणि राजघराण्यातल्या इतर सदस्यांसह चांदणी चौकात गेले आणि त्यांनी देशभक्त सैनिकांना संबोधित केलं। शिपायांचे समर्थक त्यांना सार्वभौम शासक म्हणून मान देत असल्यानं बहादूर शाह जफरच्या नावानं ब्रिटिश कंपनी राजवटीविरुद्ध पेटलेली आग देशाच्या अनेक भागात वेगानं पसरली। बहादूर शाह जफरनं 14 मे 1857ला दिल्लीत राष्ट्रीय सरकार स्थापन केलं। त्यांनी सर्व हिंदू आणि मुस्लिम अधिकारी, राव आणि राजांना दरबारात येण्याचं आवाहन केलं। त्यांनी सर्वांकडून सहकार्याची इच्छा व्यक्त केली आणि अशा प्रकारे जहागीरदार आणि अमीरांना इंग्रजांविरुद्धच्या युद्धात सामील होण्यासाठी परिपत्रकं पाठवली। पुढचे 4 महिने दिल्ली हे पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचं केंद्र राहिलं, ज्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकलं होतं। स्वातंत्र्य सैनिक अरुणचंद्र गुहा यांचं आज आपण स्मरण करत आहोत। त्यांचा जन्म 14 मे 1892ला बंगालमधल्या बारिसाल इथं झाला होता। गुहा सरस्वती वाचनालय या नावानं प्रकाशनगृह चालवत होते। यातून ते राष्ट्रीय भावनेचे लेख प्रसिद्ध करत होते। गुहा यांनी स्वाधीनता या नावाचं साप्ताहिकही काढलं होतं, ज्यावर 1930 मध्ये बंदी घालण्यात आली आणि या साप्ताहिकाच्या 4 संपादकांना ब्रिटिश सरकारनं देशद्रोही घोषित केलं होतं। अरुणचंद्र गुहा 1906 मध्ये युगांतर पक्षात सामील झाले। पक्षाच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। 1920च्या असहकार आंदोलनात देखील त्यांना अटक झाली होती। सुटकेनंतर ते पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य झाले। त्यानंतर 1923 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत सामील झाले आणि 26 वर्ष तिचे सदस्य होते। अरुणचंद्र गुहा हे पश्चिम बंगालमधून भारतीय संविधान सभेवर निवडून आले। त्यांनी संविधान सभेच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेत खासदार म्हणूनही काम केलं। गुहा हे प्रसिद्ध लेखकही होते। त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये अरबिंदो आणि युगांतर, सृष्टी आणि सभ्यता आणि देश परिचय यांचा समावेश होता। अशा या महान राष्ट्रवादी नेत्याला शतशः नमन। सुधांशू बिमलचंद्रा यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। ते बंगालमधल्या चितगावचे रहिवासी होते। सुधांशू हे अनुशीलन समितीचे सक्रिय सदस्य होते। क्रांतिकारी कारवायांमुळे त्यांना 31 मे 1935ला अटक करून चितगाव तुरुंगात पाठवण्यात आलं होतं। 1935 मध्ये जेसूरमधील केशवपूर इथं त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि 14 मे 1936ला त्यांचं निधन झालं। अशा या महान स्वातंत्र्य सेनानीला विनम्र अभिवादन। राष्ट्रवादी नेते अल्लाह बख्श सुमरो यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। त्यांचा जन्म 1903 मध्ये सिंधमध्ये झाला होता। अल्लाह बख्श हे जमीनदार आणि सरकारी कंत्राटदार होते। सिंध प्रांताच्या निर्मितीनंतर त्यांनी इत्तेहाद पक्षाची स्थापना केली। 1937च्या विधानसभा निवडणुकीत
इत्तेहाद पक्षानं काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं आणि अल्लाह बख्श मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं 1938 ते 1942 पर्यंत काम केलं. सच्चे राष्ट्रवादी असल्यानं अल्लाह बख्श यांनी मुस्लिम लीगच्या फुटीरतावादी राजकारणात सामील होण्यास नकार दिला. 1940 मध्ये दिल्लीत अखिल भारतीय आझाद परिषद भरवण्यात आली तेव्हा अल्लाह बख्श यांच्याकडे अधिवेशनाचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यावर त्यांनी सत्याग्रहींना मदत करण्यासाठी कराचीत एक मोठा बंगला भाड्यानं घेतला होता. सत्याग्रहींना मदत करण्यासाठी ते कराची तुरुंगातही गेले होते. सप्टेंबर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन शिखरावर असताना त्यांनी संरक्षण परिषदेचा राजीनामा दिला आणि ब्रिटिशांच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेली पदवी परत केली. अल्लाह बख्श सुमरो 14 मे 1943ला त्यांच्या शहरातून शिकारपूरला टांग्यानं जात असताना मुस्लिम लीगच्या धर्मांधांनी त्यांची हत्या केली. मातृभूमीच्या या महान सुपुत्राला आकाशवाणीचा सलाम. गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.